नमस्कार रसिक हो. कला वैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आहे 27 फेब्रुवारी. अर्थातच एक खास दिवस, मराठी भाषा गौरव दिन. हा आहे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील एवढंच काय तर संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे अतिशय मोलाचे आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही त्यांची इच्छा होती. तर ह्या आपल्या अमृतातेही पैजा जिंके अशा माय मराठीच्या गौरवासाठी आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतीनं अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आजच्या या खास दिवशी कला वैभवही तुमच्यासाठी घेऊन आलाय एक खास कार्यक्रम. आमच्या परिचयातल्या म्हणजेच आमच्या साहित्य रंजन ह्या साहित्यिक परिवारातल्या तिघी जणी म्हणजेच दीपालीताई कात्रे, वीणाताई रणदिवे आणि अरुणाताई गर्जे ह्या तुमच्यासाठी घेऊन आल्यात एक अनोखी भेट. आम्ही त्यांना विनंती केली होती की त्यांच्या आवडीच्या किंवा त्यांनी लिहिलेल्या कविता किंवा मग लेखांचे सादरीकरण त्यांनी कलावैभवच्या रसिकांसाठी करावं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्या तुमच्यासाठी घेऊन आल्यात मराठी भाषा गौरव दिनाच्या खास शुभेच्छा. चला तर मग ऐकूया. नमस्कार, मी दीपाली कात्रे. मला लेखनाची वाचनाची आवड आहे आणि एकपात्री प्रयोग करण्याचीही आवड आहे. सध्या मी लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र स्मृतिचित्रे यावर एकपात्री प्रयोग सुरू केले आहेत. कालची स्मृतिचित्रे रंग भरते दीपाली कात्रे. मराठी भाषा दिनानिमित्त एक कविता सादर करत आहे. ज्या कवितेमध्ये कुसुमाग्रज अशी आपल्याला शब्दरचना वाचायला मिळते, पण ही कविता केली आहे आमच्या सुनंदाताई जोशी, वय वर्ष 80, यांची ही कविता सादर करते आहे. कविराज करी तो वंदन आपुले, ईशपदी प्रार्थुनी, विजय पताका ज्ञानपीठाची भूषविली भूवरी. उल्हास आपण महाराष्ट्राच्या उद्धरिले जगती, सुमनांच्या त्या लेवून माला शोभविले कंठी. मानस पूजा मातृभूमीची पावन हो झाली, ग्रह नक्षत्रे एक मिळूनी अवकाशी आली. जनी मानसी उत्साहाची बाग तुम्ही फुलविली, तव कीर्तीने माय मावली प्रसन्न हो झाली. थाटात चालू दे दौड आपुली संस्थानी गजगती, विजयाची नौबत वाजू दे दिगंत या दशदिशी. वामन अवतार होऊनी आपण त्रैलोक्या जागविले, शिखरावरी शारदा मंदिरी आपण हो सजले. रमविले आपण दिव्य प्रतिभेने अवनीवर बहुजना, वाटते सानुला कृपा किरण तो येथे झिरपावा. डमरू मृदुंग नाद त्यातील करणी यावा, करी घेऊनी मार्गदर्शिका उदयोन्मुख चालले. रमवाया या सर्व जनांसी शपथाना वाहिले, याचक आम्ही ईशपदासी चिरंजीव प्रार्थितो. नाना भूषणे शृंगारुनी त्या माऊलीस सजवितो, सरिता गोदा उगम पावते सह्याद्री गिरिकंदरी. प्रेमाचाही अखंड ओढा धावतसे संगमी, ममतेचा तो वरद हस्त हो ठेवावा मस्तकी. सादर केला भावमनीचा घ्याओ ओळखुनी, दवमोती हे पानावरले गुंफियले एकसरी. रसवंती ही आपुल्यासाठी ओघवती झाली, रसवंती ही आपुल्यासाठी ओघवती झाली. कविता केली आहे सुनंदा जोशी याने. धन्यवाद. नमस्कार.
मी वीणा रणदिवे. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त मराठी माझी मातृभाषा हा स्वलिखित लेख मी इथे वाचून दाखवते. माझी मायबोली शब्दातून अवतरते, माझी मायबोली शब्दातून अवतरते, शब्दसंपदा तिची लेखणीतून अनुभवते. रसाळ वाणी शब्दात माधुर्य, जीवास वेड लावी अलंकारिक सौंदर्य. हात धरून जिचा अक्षर ओळख झाली, माता आणि मातृभूमीसम तिची महती मोठी. सदैव ऋणात जिच्या ही माझी माय मराठी. आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी असलेले घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी आपली ही मराठी भाषा. या मराठी भाषेला अनेक साहित्यिकांचा, इतिहासकारांचा, विचारवंतांचा, संतांचा वरदहस्त लाभलेला आहे. या मराठी भाषेला अनेक पैलू आहेत, विविध रंगी पदर आहेत. अलंकारांनी नटलेली ही मराठी भाषा मायेचं पांघरूण आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ही ओवी आजही ओठांवर येते, कारण त्या रचनेत असलेला गोडवा. माऊलींनी आता विश्वात्मके देवे म्हणत जे पसायदान मागितले, ते ऐकताना मराठी भाषेची श्रीमंती मनाला सुखावून जाते. आपला मराठी बाणा जपणाऱ्या या मराठी भाषेचं हे कौतुक आपल्याला नेहमीच जाणवतं. मी मराठी, महाराष्ट्र माझा, माझ्या मातीबद्दलचं हे प्रेम, आपुलकी म्हणजे माझी मातृभाषा, माझी माय मराठी. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी माझी मातृभाषा असल्याचा हा मला सार्थ अभिमान आहे. आपली मराठी भाषा समृद्ध खंड साहित्य, संत साहित्य, शब्दकोश, वैचारिक ग्रंथ, कथा कादंबरी, समीक्षण, आत्मचरित्र अशा अनेक अभिजात साहित्याचा ठेवा असलेली परिपूर्ण भाषा आहे. वैविध्यतेने नटलेली, अलंकार, रूपक, यमक यांच्या कोंदणातून घडलेली ही मराठी भाषा महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमणारी मराठी भाषा दर कोसावर व्यक्तिपरत्वे बदलते. तरीही गावांचे, प्रांतांचे, व्यक्तिसमूहांचे रंग एकत्र लेवून वराडी, खानदेशी, कोकणी, अहिराणी, मालवणी अशा विविध रंगी बोलीभाषांना स्वतःभोवती लपेटून ती रंगतदार होते, समृद्ध होते. प्रत्येकाला मातृभाषा प्रिय असते. आईच्या पोटात गर्भ वाढतो, आकाराला येतो. त्या सृजन निर्मितीच्या काळात आई स्पर्शाने आपल्या बाळाशी बोलते, संवाद साधते. त्या जाणीवा, संवेदना बोलक्या होतात आईच्या भाषेतून. आई आणि बाळाचे दृढ बंध तयार होतात. ती आईची भाषा म्हणजेच मातृभाषा. आणि म्हणूनच मातृभाषा ही हृदयाची भाषा असते. अक्षर ओळख करून देणारी, भावभावना व्यक्त करणारी, काळजाचा ठाव घेणारी मातृभाषा. मातृभाषा ही फक्त संवाद माध्यम नसते. भावना, विचार आणि शब्द यांना एकत्रित गुंफून ज्ञानवृद्धी करणारी मूळ कलाकृती असते. भाषा ही प्रवाही असावी हे नक्कीच, मात्र आपल्या लेखणीतून, आपल्या विचारातून, आपल्या अभिव्यक्तीतून आपल्याला मराठी भाषा, आपली मातृभाषा जागी ठेवण्याची गरज आहे. कारण कोणतीही भाषा आत्मसात करताना तिच्यासोबत तिची संस्कृतीही कमी अधिक प्रमाणात घेऊन येत असते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृती आजची पिढी सहजपणे जेव्हा आत्मसात करते, तेव्हा आपल्या मराठी भाषेतून आलेल्या संस्कृतीचा विचार करून तिचा स्वीकार करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणखी एक गोष्ट, संस्कृतीचे स्वरूप बदलत्या काळानुसार बदलू नये असा दुराग्रह जर ठेवला तर तो तिचा शेवट ठरतो.
आणि म्हणूनच भाषा विकासाचा अभ्यास करीत तिचे संवर्धन करणे हेही मराठी मनालाच करावे लागेल. प्राथमिक शिक्षणाचा पाया मातृभाषेतून घट्ट रोवलेला असावा. पाया जर मातृभाषेतून घट्ट बांधला गेला, की अन्य कोणत्याही भाषांचे कळस दिमाखात उभे राहायला कसलीही अडचण येत नाही. आपल्या लेखणीतून, विचारातून, अभिव्यक्तीतून आपली मातृभाषा जिवंत राहायला हवी. मराठी भाषा विकसित व्हायला हवी. जागतिकरणाच्या ह्या युगात इतर भाषाही आत्मसात करताना आपल्या मातृभाषेचे महत्त्व कमी न होऊ देता तिचे जतन आणि संवर्धन करणे हे सुद्धा काळानुरूप महत्त्वाचे आहे. कुठल्याही अन्य भाषेला डोईजड न होऊ देता मराठीची पिछेहाट होऊ न देण्याकरता दैनंदिन व्यवहारात, कार्यालयीन कामकाजात तिचा प्रकर्षाने वापर करणे गरजेचे आहे. वैचारिक आदानप्रदान, साहित्यिक चर्चा यात आपल्या मायबोलीचा, मराठीचा समाविष्ट करणे, तिला प्रवाहात ठेवणे हे कटाक्षाने पाळायला हवे. महाराष्ट्रातील बोलीभाषा कोणतीही असली तरी प्रमाण भाषा ही मात्र शुद्ध मराठीतच असायला हवी. शुद्ध मराठी असायला हवी हा दुराग्रह समजता कामा नये. शैक्षणिक ज्ञानाकरता इंग्रजी भाषेचा वापर होत असला तरी आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असायला हवे. मराठी भाषा बोलताना, ऐकताना तिचा गोडवा जाणवून तिची महती समजायला हवी. मी अबोली बुरांडे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सौ अरुणा गर्जे नांदेड यांची एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मराठी भाषा. माय मराठी मराठी तिची विविधता किती, माय मराठी मराठी तिची विविधता किती, नऊ रसानी नटली माझी भाषा ती मराठी. ज्ञानी यांनी रचलेली मराठीत ज्ञानेश्वरी, ज्ञानी यांनी रचलेली मराठीत ज्ञानेश्वरी, तिची साधी सोपी भाषा गोडी अवीट साजरी. समर्थांनी रचलेला ग्रंथ दासबोध वाचा, समर्थांनी रचलेला ग्रंथ दासबोध वाचा, वाचताना एक एक शब्द तयातील वेचा. श्लोक मनाचे हे तर असे अनमोल ठेवा, श्लोक मनाचे हे तर असे अनमोल ठेवा, अशा मराठी भाषेचा वाटे सर्वांनाच हेवा. जनाबाई नामदेव तुकोबांचे ते अभंग, जनाबाई नामदेव तुकोबांचे ते अभंग, साधे भोळे वारकरी गाती होऊनी निसंग. ओव्या त्या बहिणाबाईंच्या आज गाती आवडीने, ओव्या त्या बहिणाईच्या आज गाती आवडीने, साऱ्या जीवनाचा सार त्यात मांडला खुबीने. थोर साहित्यिक त्यांचा असे वाटा तो सिंहाचा, थोर साहित्यिक त्यांचा असे वाटा तो सिंहाचा, झाली मराठी समृद्ध सहभाग तो मोलाचा. भाषा मराठी आमची मातृभाषा ही मराठी, भाषा मराठी आमची मातृभाषा ही मराठी, साधी भोळी ही कविता तिला गौरविण्यासाठी. धन्यवाद. अरुणा गर्जे नांदेड. कला वैभवतर्फे अरुणाताई गर्जे यांचे मनःपूर्वक आभार.